गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप्स तुम्ही एकदम नीट असाल. तर आता आम्ही आहोत म्हैसूरमध्ये. आमचा प्लॅन आहे इथनं कोइंबतूर डायरेक्ट. तो इथनं काहीतरी 250 तर 300 किलोमीटर आहे. तर प्लॅन असा झाला आहे, पहिले सगळं सामान गाडीवर बांधून घ्यायचं आहे, मग गेअरअप होऊ आणि निघू. भेटतो तुम्हाला डायरेक्ट गाडीवरती, सगळं सामान बांधून झाल्याच्या नंतर. चला खालती. आपल्या बॅगी पण पॅक करून झाल्यात आणि लगेज पूर्ण लिफ्टमध्ये. तसं आम्ही 3rd फ्लोअरला आहोत. ह्याने लिफ्ट वरती केली, मला बाहेर ठेवलंय. आता हा खालती जाणार वाटतं एकटाच. तर हा पूर्ण लगेज बरं आला. आपण लिफ्ट आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर इतकं सामान खालती नेता नेता वाट लागली असती पूर्ण. ये अपनी धन्नू की चाबी. शरण काय बोलायचंय? काय बोलणार, अर्ली मॉर्निंग. आता पहिले आपण सगळं सामान बांधून घेऊ. तर भेटतो तुम्हाला पूर्ण लगेज पॅक करताना गाडीवर. सो हा आहे हॉटेल ज्याच्यात आम्ही स्टे केलंय. गणपती अप्पा मोरया. इथे गाड्या पण भाड्याने भेटतात, हे बघा. आणि या दोन आपल्या ज्या आता आपण कोल्ड स्टार्टसाठी ठेवल्या आहेत, कारण की सकाळ सकाळ डायरेक्ट गिअरमध्ये चालू केली ना तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते, म्हणून पहिले अशी न्यूट्रन करून स्टार्ट करून ठेवलेली चांगली होते. सो आता आपण इथनं गाड्या बाहेर काढू. शेल्डन पण आलाय. आता जातोय वरती गाड्या घेऊन. तर भेटतो तुम्हाला लगेज पॅक करताना. मित्रांनो, तर आपला लगेज पॅक करून झालं आहे, गाडीवर बांधून झालं आहे. दोन्ही गाड्या त्या तिकडे पण आणि हिच्यावरती पण. तर आता पहिल्या रूममध्ये जातो. पूर्ण गेअरअप व्हायला लागेल, त्याच्यानंतर चेकआउट करून निघतो आहे. सो पहिले आता जाऊन आम्ही गेअरअप होतो आहे. ह्या हॉटेलला होतो आम्ही, हॉटेल पॅलेस. चला, तर आता पहिले वरती जातो, गेअरअप होतो. गेअरअप झाला आहे आपला आणि आता जायचं आहे गाड्यांजवळ. तर गाड्या पण खालती आहेत. तिथे शेल्डन उभा आहे खाली, दिसत असेल तुम्हाला. तर आता निघतो आम्ही डायरेक्ट कोइंबतूरसाठी. भेटतो तुम्हाला रस्त्यात. जसं जसं थांबू तसं व्हिडिओ बनवीनच. गाडीवरती तितकी जमत नाही, कारण की गोप्रोमधनं पण क्लिअर आवाज नाही येत. तरी पण ट्राय करतो आहे आणि जातो आहे खाली डायरेक्ट. तर चला मित्रांनो, निघालो आहे आम्ही इथनं म्हैसूरवरनं. आपल्याला आता जायचं आहे कोइंबतूर. तर त्याच्या आधी पेट्रोल पंपला जायचं आहे. आमची गाडी पेट्रोल तर आहे 110 किलोमीटरची रेंज दाखवते, पण तरी पण टाकून घेतलेलं बरं. कुठं आहे ते? म्हैसूर सिटीमधनं बाहेर निघायला लागेल. आता 300 ते 350 किलोमीटर काहीतरी आहे कोइंबतूर. बस रस्ता चांगला भेटला पाहिजे, कारण की कालचा जो रस्ता होता ना, त्यामुळे आम्ही सकाळीचे काहीतरी 6:30 का 6 वाजता निघालेलो.
9:30 वाजेपर्यंत आम्ही 250 किलोमीटर कवर केला होता पूर्ण दिवसात. आणि जो टॉप बॉक्स तुटला आहे तो शेल्डनच्या गाडीवर आहे, जो त्याचा रॅक तुटला, त्यामुळे आम्हाला खूपच लेट झालं. नाहीतर आम्ही 11 वाजेपर्यंत तरी पोचलो असतो असं वाटतंय. तर आता पहिले मैसूर सिटीमधून बाहेर निघून घ्यायला लागेल, मग त्याच्यानंतर समजेल रस्ता कसा आहे ते. पुढे शेल्डन लीड करतोय. माहिती नाही तुम्हाला माझा क्लिअर आवाज येत असेल की नसेल. तो आहे महाराजा पॅलेस मैसूर. परत युटर्न मारलं, नक्की काय चाललं काय समजत नाही. अच्छा, हा मॅप सेट करत होता, त्यामुळे आम्हाला पण फिरवलं मॅप सेट करता करता. आणि गुगल मॅपचा असाच सीन आहे ना, जो सिटीच्या बाहेर ठीक आहे, पण सिटीमध्ये अशा गल्या गल्या फिरवतोय ना, तर त्यामुळे आमचं कमीत कमी ना 100 ते 200 किलोमीटर याच्यामध्येच जातोय. तर मित्रांनो, गुगल मॅपच्या भरोशावर याल तरी पण रस्त्यात ना जिथे माहीत नसेल ना तिथे विचारत गेलेलंच चांगलं आहे. मैसूर बस स्टॉप. भेटतोय तुम्हाला मैसूर सिटीच्या बाहेर पोचल्यावरच. कुठं पोचलो आपण? कुठं पोचलो? बंडीपूर. ओके, बंडीपूर. आणि तिथे एक पूर्ण हरणी आहेत खाली, दिसत आहेत का माहीत नाही तुम्हाला, पण खूप सारे आहेत बघा. बघू तरी गाडी पार्किंगला लावून तिथे जाऊन भेटते आहेत का. खूप मोठा जंगल आहे. जायचं का हत्तीबातमध्ये? हत्तीबात ती आतमध्ये जाऊन ना देत वाटतं. हे कसं चाललंय? आतमध्ये हत्ती आहे खूप मोठा. इथनं दिसतंय का माहीत नाही लांबून, पण तरी बघतो. आतमध्ये जाऊन दिला तर तिथे जातो आणि तुम्हाला दाखवतो. आता आम्ही पोचलोय बंडीपूरमध्ये. खूप मोठं जंगल आहे आणि येते आता हरणी पण बघितल्या जंगलात, आणि तिथे खाली पण आहेत तिथे, पण तिथे जाऊन देत आहेत का नाही माहीत नाही, कारण की खूप सारे हरणी आहेत तिथे. तर आतमध्ये ना एक हत्ती आहे, खूप मोठा हत्ती आहे. तर आम्ही पहिले जाऊन त्या हत्तीला बघतो
आणि तुम्हाला पण दाखवतो. सो खूपच मस्त जागा आहे फिरण्यासारखी. जंगल आहे पूर्ण आजूबाजूला. तिथे जाऊन हत्ती दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हत्ती बघा खूप मोठा आहे. त्याची शेपूट पण कट झाली आणि बिंदास फिरतोय आजूबाजूला. आगे की पार्किंग नहीं है बाहर एक मीटिंग हो ना हॉल्ट नहीं ले सकते ना आगे की नो पार्किंग नो हॉल्ट You will have a fine in the parking. हाउ मच फाइन बाय द वे 5,000. 5,000 oh 5,000 में विल गो इन हाफ रोड. ते पोलीसवाले काका बोलत होते की इथे जर कुठे याच्या पुढे थांबलो म्हणजे रस्त्यामध्ये तर 5,000 फाईन आहे आणि कुठे थांबून पण देत नाही. तर आता आम्ही पण निघू पुढे जायला. शेडम पुढे जायचं ना? पुढे तर जायचं आहे बट जरा एक मिनटं. काय प्लॅन आहे? प्लॅन असं आहे तुला सांगतो. तिथे खाली जाऊन देत का? ते हरणी आहेत तिथं. No. You only see here. That's a little bit. There No, is a no, deer. no, no, We no, can't go no. there. You can't go there. Okay. You see here only. फायनली आपला हत्ती पण बघून झालाय. दात बघू शकता तुम्ही त्याचे किती मोठे आहेत. आणि फर्स्ट टाइम मी असा दातवाला हत्ती बघलाय. कारण की आपल्या इथे जे येतात त्यांना दातच नसतात, काढलेले असतात. गव्हर्नमेंटवालेच काढतात. तर चला, हत्ती बघून झालाय. आता आपण पुढे जाऊया. आणि इथे थांबू पण शकत नाही कारण की जर रस्त्यात थांबलो तर 5,000 रुपये फाईन आहे आपल्याला. तर आपण आता न थांबताच डायरेक्ट निघू. त्या बघा हरणी ज्या मी मगाशी बोलत होतो तुम्हाला, खूपच आहेत झाडाखालती बघा. हां, आता दिसत असतील. पाहिजे तर अजून झूम करावं लागेल. हा बघा, खूप हरणी आहेत. आपली तर बघायला पण नाही भेटणार. अशाच ओपनमध्ये रस्त्यावर येऊन फिरतायत. हा बघा रस्ता जिथे आम्ही बाईक लावलेत. या जास्त लांब पण नाही आहेत, जवळच आहेत. तर निघूया आता आपण, कारण की खूप उशीर होतोय. तर भेटत राहू रस्त्यातच. मित्रांनो, ह्या बघा हरणी किती जवळ आहेत, एकदम जवळच आहेत, दिसत आहेत. ही बघा माझ्याकडेच बघते, खूप जवळ आहेत हरणी. बसले. शिंग बघा किती मोठे शिंग, इकडेच बघतायत. चला, तर यांना आपण डिस्टर्ब नको करायला, पुढे जाऊया. शेल्डन खूप पुढे गेलाय आणि मी आस्ते बघत बघत मागून चाललो होतो. पूर्ण जंगलात फक्त हरणी, हत्ती असे रस्त्यावर येऊन फिरतात यार. हा बघा हत्ती, परत एकदा हत्ती बघा, त्याच्यावर माणूस बसलाय. हत्ती घेऊन बघा साखळीने बांधलाय पूर्ण. तो तिथे पण आहे खाली, पण तो खूप लांब आहे, झोपला आहे. मोर बघा, मोर. हा बघा मोर समोरच आहे.
तर आपण खूपच प्रवास करून पोचलोय. तर फायनली आपण पोचलोय आद्ययोगी. आता आपण जवळ जाऊ. तिथे गेल्यावर फोटो काढतो आणि त्याच्या मागे एक मंदिर आहे. जर तो व्हिजिट करायला भेटला तर ठीक, पण तिथे मोबाईल अलाउड नाही आहे. सो मी काही दाखवू नाही शकत. तोपर्यंत फक्त हाच दिसू शकतो. खूप छान वाटतंय. कधीपासून खूप थकवा आला होता, पण जसं इथं पोचलोय पूर्ण थकवाच गायब झालाय. खूपच मोठी मूर्ती आहे आणि हे बघण्यासाठी आम्ही काहीतरी 250 किलोमीटर जास्त प्रवास करून इथे पोचलोय. हा आहे बाजूचा व्ह्यू. सूर्य पण मावळत चाललाय. वाजलेत संध्याकाळचे 6 आणि इथे तरी पण खूप पब्लिक आहे. रात्री ते लाईट शो पण असतो, पण आपल्याला थांबायचं नाही कारण की आपला पल्ला खूप लांबचा आहे. अजून आपल्याला निघायचं आहे ना ब्रो. यस. हां, तर इथे आता बघून झालं आहे आमचं. आता आम्ही जाणार आहोत तिकडे बाहेर. मागच्या साईडला एक मंदिर आहे. त्या मंदिरात बघू, जर फोटो व्हिडिओ काढण्यास अलाउड असेल तर नक्कीच मोबाईल घेऊन जाऊ. तर जाऊया आता आपण तिकडे डायरेक्ट. तर आता आम्ही तो बोललो होतो त्या मंदिरात गेलेलो. तिथं मोबाईल कॅमेरा काहीच अलाउड नाही, त्यामुळे तिथे ब्लॉग बनवता नाही आलं मला. तर आता आमचं दर्शन पण झालं आहे पूर्णपणे. आता आमचा प्लॅन चालला आहे, कुठं जायचं आहेत ना. आमचा प्लॅन चालला आहे इथं स्टे न करता डायरेक्ट मुन्नारला जायचं आहे. 6:30-7 काहीतरी वाजलेत. तिथे पोचायला आम्हाला कमीत कमी 1-2 वाजतील ना ब्रो. जर आम्ही जेव्हा थांबलो तर 2 नक्की वाजतील. तर आता तो ब्लॉग बनवीन असं वाटत नाही मला, कारण की मोबाईल पण ऑफ होत आला आहे आणि माझे कॅमेऱ्याची बॅटरी पण डेड झाली. तर आता हा ब्लॉग मी इथंच संपवतो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.